नमस्कार श्रोते मित्र हो. साहित्य संवेदना कथा अभिवाचन उपक्रमात आजची कथा आहे लेखक, कवी, गझल, गीतकार, अभिनेता व निर्माता संजय बाबूराव मोरे यांची. कथेचं नाव आहे रेडा, म्हैस आणि मर्सिडीज. साहित्य सहकार जी.ए. कुलकर्णी राज्यस्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत या कथेला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. लेखक संजय मोरे सरांचं साहित्य संवेदना परिवाराकडून हार्दिक अभिनंदन. चला तर मग सुरू करूयात अभिवाचन. लेखक संजय मोरे लिखित रेडा, म्हैस आणि मर्सिडीज. बांदलवाडीचा संत्या कोळी म्हणजे महाइबलीस माणूस. कधी कवा कुठं काय करेल त्याचा नियम नाही. परिस्थितीने एकदम गरीब, पण सपान बघायचा, करोडपती व्हायचं. मग गावातील चांडाळ चौकडी त्याची चेष्टा करायची आणि म्हणायचे, या या संताजीराव करोडपती, यावं बसावं. संत्या कोळी बी बेरका. एका हातानं वाढलेली दाढी खाजवत दुसऱ्या हातानं काड्याच्या पेटीतील काडीनं कान टोकरत टोकरत म्हणायचा, अरे भादरानं एक दिवस शिव पट्ट्या करोडपतीच होऊन दाखवीन, नाही तर नावाचा संत्या कोळी नाही, कळलं का? तेवढ्यात किडक्या दाताचा महाद्या कुजक्यावानी म्हणाला, तोंड बघा माकडाचं. खायला नाही चपाती आणि गावात करतय उच्चापती आणि मला म्हणा करोडपती. चांडाळ चौकडीने ख्या 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 हसून किडक्या दाताच्या महाद्याला दुजोरा दिला. अरे संत्या, अगोदर तेवढं ते 6 महिन्याचं वाढलेलं दाढवान कर आणि 2 वर्षाचं केसाचं जंगाल काप आणि 8 दिवसापासून ती घातलेली कापडं बदल. रातच्याला झोपताना 2 गोदड्या घेऊन झोप, म्हणजे सपनात तरी करोडपती बसेल. कळलं का? करोडपती व्हायला चाललाय भगाड्या तोंडाचा. अरे लावतो का पै 6 महिन्यात करोडपती होऊन दावायचं. हा दाम्यानं दात इचकत संत्या कोळ्याला झापलंच. तसं मग संत्या कोळी चौताळा आणि म्हणाला, अरे टिनपाटांनो, माझी गरिबाची चेष्टा करताय होई. आणि ये दाम्या, लाव पैज. तुम्ही सगळ्यांनी मिळून 10,000 रुपये द्यायचं. 6 महिन्यात मी 10,000चं 20,000 तुम्हाला द्यायचं आणि 6 महिन्यात करोडपती होऊन दावायचं. घेतलं चॅलेंज. अरे संत्या, 10,000चं 6 महिन्यात तू 20,000 देशील रे, पण करोडपती नाही झाला तर पैज हारशील की. आणि पैज हारला तर तोंडाला काळं पासून तुझी गाढवावरनं साऱ्या गावातनं बेंडबाजा लावून आम्ही धिंड काढू. हाय का कबूल? महाद्या म्हणाला. गाढवावरनं संत्याला काहीतरी आटावलं. तसं एका झटक्यात संत्या कोळी म्हणाला, अरे हाय कबूल. नाही करोडपती झालो तर काढा गाढवावरनं दिन माझी, पण हाय हिंमत तुमच्यात तर द्या 10,000 रुपये. आणि झालो 6 महिन्यात करोडपती तर तुमची साऱ्यांची मी गाढवावरनं दिन काढणार. चांडाळ चौकडी 2 दिवसात 10,000 रुपये गोळा करून दिले आणि संत्या कोळ्यावर पैज लावली. त्याचं असं झालं होतं. गेल्या वर्षाला काशीचं पंडित भविष्य सांगायला बांदलवाडीत आलं होतं. त्यावेळेला संत्या कोळ्यानं त्याची एकमेव इस्टेट असलेली कोंबडी 200 रुपयाला ऐकली आणि त्या पैशानं त्याची जन्मपत्रिका काशीच्या पंडिताला दाखवून त्यांच्याकडून भविष्य बघितलं होतं. त्या पंडितानं संत्याला सांगितलं होतं की, अरे बाळा, तू आता भिकारपती आहेस, पण थोड्या दिवसात तू करोडपती होशील. फक्त तू एक काम कर. आता तुझ्याजवळ दातावर मारायला सुद्धा एक दमडी नाही, हे मला तुझ्या जन्मपत्रिकेवरून आणि तुझ्या अवतारावरूनही कळतंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या आयुष्यात अचानक एक 4 पायांचं जनावर येईल. मग ते कोणतं का असना आणि कोणत्या का मार्गाने येईना, त्या 4 पायांच्या जनावरापासून तुला लाभ होईल आणि त्या लाभातून तू दुसरं पुन्हा 4 पायांचं जनावर घेशील आणि त्या घेतलेल्या जनावरापासून जो पुन्हा तिसऱ्यांदा लाभ होईल तो लाभ तुला करोडपती करणारा असेल.
फक्त त्यावेळी तुझी अक्कल हुशारी वापर. तू करोडपती होशील, करोडपती. पैज लावताना संत्याकुळ्याला काशीच्या पंडितानं सांगितलेल्या भविष्याची आठवण झाली. म्हणून संत्याकुळ्यानं पैज लावली आणि म्हणाला, काय होईल ते होईल, फाटल नाही तर तुटल. करोडपती होण्यापेक्षा 6 महिन्यात 10,000चं 20,000 कसं करायचं हेच संत्याला उमगत नव्हतं. आणि मग अचानक त्याची ट्यूब पेटली आणि त्याच्या सुपीत डोक्यात एक नामी कल्पना आली. त्यानं 10,000चं एक गाढव विकत आणलं आणि ते गाढव कुंभारला 150 रुपये रोजानं भाड्यानं दिलं. संत्याकुळ्याला रोज 150 रुपये मिळायला लागलं. त्यातनं त्यानं 6 महिन्यात पैजेचं 20,000 रुपये भागवायसाठी म्हणून रोज 110 रुपये गाढवाच्या नावानं बाजूला टाकलं आणि 40 रुपये स्वतःच्या खर्चाला वापरू लागला. आणि 6 महिन्यासाठी बिनकाळजी झाला. कारण काशीच्या पंडितानं सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे कोणत्या का मार्गानं होईना पण 4 पायांचं जनावर आलं होतं. बघता बघता 6 महिने झालं तसं चांडाळ चौकडनं संत्याकुळ्याला धरला आणि त्याच्याकडनं 20,000 रुपये वसूल केलं. आणि त्याच्या तोंडाला काळंपासून गावातनं ढोल ताशा लेझिमच्या गजरात संत्याकुळी भिकारपती, संत्याकुळी मुर्दाबाद, संत्याकुळी भिकारपती अशा घोषणा देत देत त्याच्याच गाढवावरनं धिंड काढली. संत्याकुळ्याची गाढवावरनं धिंड काढली त्याचं त्याला म्हणावं एवढं वाईट वाटलं नव्हतं. कारण त्याला करोडपती होण्यासाठी त्याच्या आयुष्यात येणाऱ्या पहिल्या 4 पायाच्या जनावराची आवश्यकता होती आणि ते त्याला पैजेतून गाढवाच्या माध्यमातून वरच्यावर मिळालं. आणि मग संत्याकुळ्याचा भाग्योदय सुरू झाला. संत्याकुळ्यानं गाढवाची शिकवणी सुरू केली. गाढवाचं डोळं बांधायचं आणि त्याच्या नाकाला रुमालाचा वास द्यायचा. तो रुमाल गर्दीतल्या ज्या माणसाजवळ दिला आहे त्या माणसाजवळच गाढव बरोबर जाऊन उभं राहायचं आणि त्याच्या अंगाला डोकं घुसळायचं. गाढवालाही ओझ्याचं काम करण्यापेक्षा हे काम एकदम आवडलं. त्यामुळं ते हे काम अगदी मन लावून करू लागलं. जत्रेत अशा प्रकारचे शो म्हणजे कार्यक्रम करणारं गंगाराम गाढव मेल्यामुळं भिरोबाच्या वाडीच्या तान्या मुसनाळ्याचा धंदा बंद पडला होता. कारण पुन्हा नव्यानं गाढव घेऊन शिकवायचं तोपर्यंत जत्रा चालू झाल्या होत्या. औंधाचा जत्रेचा सीझन बुडणार या काळजी तान्या भुसनाळ्या असतानाच बांदलवाडीच्या संत्याकुळ्याची ख्याती त्याच्या कानावर गेली. लगबगीनं तो बांदलवाडला गेला. संत्याकुळ्याची गाठ घेतली. गाढव बघितलं. ते किती शिकलंय, धंद्याला चालेल का हे त्यानं तपासून बघितलं. गाढव एकदम तयारीतलंच आहे हे तान्याच्या अनुभवी नजरेनं वळाकलं आणि 50,000 रुपयाला शिकवलेलं गाढव तान्या भुसनाळ्यानं संत्याकुळ्याकडनं विकत घेतलं आणि संत्याकुळी एका झटक्यात 50,000चा मालक झाला. आणि काशीच्या पंडितानं सांगितल्याप्रमाणे पहिल्या 4 पायांच्या जनावरापासून लाभ झाला. त्यातून त्यानं 40,000 रुपयाला एक चांगली गाभणी बघून म्हैस खरेदी केली आणि म्हैस व्यायची वाट बघत बसला त्यो. एकदाचा तो सुदीन उजाडला आणि 3रं 4 पायाचं जनावर संतूच्या आयुष्यात आलं. ते म्हणजे संतूच्या म्हशीला 2 रेडकं झाली. त्यापैकी 1 रेडा आणि 1 रेडी. म्हशीच्या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यानं रेडा आणि रेडीला भरपूर खुराक देऊन धष्टपुष्ट बनवलं. टक्कर शर्यतीसाठी रेड्याला शिकवून तयार केला आणि सुंदर म्हैस स्पर्धेसाठी म्हशीला तयार केली. तालुक्याला सूतगिरणीजवळच्या मोकळ्या माळावर जोरदार धमाका चालला होता. हे रंगीबेरंगी शेकडो रेडे म्हशी सजवून सक झाले होते. आमदार सुभानराव पाटलांचं आगमन झालं तसं फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. अखिल भारतीय सौंदर्यवती म्हैस स्पर्धा आणि रेडा टक्कर स्पर्धेचं उद्घाटन आमदार सुभानराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्यांदा परीक्षकांनी ओळीनं बांधलेल्या सौंदर्यवती म्हशींची पाहणी केली. एक से बडकर एक देखण्या म्हशी बघून परीक्षक बी पागाळलं. कोणत्या म्हशीचा नंबर काढायचा याची चर्चा झाली आणि बघता बघता संतूकुळ्याच्या म्हशीचा अखिल भारतीय सौंदर्यवती म्हैस स्पर्धेत चक्क पहिला नंबर आला आणि 1 लाखाचं बक्षीस
1,00,000चं स्मृतिचिन्ह देऊन म्हशीबरोबर संत्या कोळ्याचा सत्कार आमदार सुभानराव पाटलांच्या हस्ते करण्यात आला. म्हशीचा पहिला नंबर आल्यामुळे संत्या कोळ्याला वेगळाच हुरूप आला होता आणि आता तो रेड्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला होता. बघता बघता रेड्याच्या टकरीच्या स्पर्धा सुरू झाल्या. साखळी पद्धतीनं संत्या कोळ्याच्या रेड्यानं मुसंडी मारली आणि फायनलला पोचला आणि विजयी झाला. संत्या कोळ्याच्या नावानं जल्लोष झाला. रेड्याचं 1,00,000 रुपयाचं पहिलं बक्षीस, सत्कार, सन्मानचिन्ह आमदार सुभानराव पाटलांच्या हस्ते परत एकदा संतू कोळ्याला आणि त्याच्या रेड्याला मिळालं. आणि मग संत्या कोळ्याचा करोडपती होण्याचा दिवस जवळ येऊ लागला. अखिल भारतीय सौंदर्यवती म्हैस स्पर्धा आणि रेडा टक्कर स्पर्धेत बांदलवाडीच्या संतू कोळ्याचा रेडा आणि म्हैस प्रथम. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात हेडलाईन झळकली. रेडा, म्हैस आणि संत्या कोळ्याचा रंगीत फोटो, मुलाखती, बातम्यांनी सारी वर्तमानपत्र भरून गेली आणि TV चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकली. अखिल भारतीय म्हैस रेडा स्पर्धा, रेडा टक्कर प्रथम क्रमांक, सौंदर्यवती म्हैस प्रथम क्रमांक बहुमान बांदलवाडीच्या संत्या कोळ्यानं पटकावला. 1,00,000चे 2 पुरस्कार प्रदान. एका रात्रीत संत्या कोळी 0 to हिरो झाला. बांदलवाडी संत्या कोळी आणि त्याचा विजयी रेडा, सौंदर्यवती म्हैस यांची DJ, बँजो, बँड, झांज पथक, लेझिम पथक, सनई चौघडा, तुतारीच्या गजरात जल्लोषात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली. म्हैस आणि रेड्याला हात लावण्यासाठी आणि संतू कोळ्याच्या हातात हात घेण्यासाठी झुंबड उडाली. म्हैस रेड्याच्या पायांचे ठसे घेण्यासाठी, त्यासोबत संतूची सही घेण्यासाठी गर्दी लुटली. त्यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी रांगा लागल्या. धक्काबुक्की, रेटारेटी, शिव्या गाळी, मारामारी, हाणामारी सुरू झाल्या. पण गर्दी काय हटत नव्हती. म्हशीचा आणि रेड्याचा मुक्का घेण्यासाठी एक नवीनच लाईन सुरू झाली. तर त्यांच्यासोबत आणि संत्याबरोबर सेल्फी फोटो घ्यायची तिसरीच लाईन सुरू झाली. तर म्हैस, रेडा आणि संत्याला 101 रुपयात 1 मिनिटात आपल्या हातानं ओवाळण्यासाठी आणखी एक चौथी लाईन कोणीतरी सुरू केली. या सगळ्या रांगामधली गर्दी आवरण्यासाठी शेवटी पोलिसांची कुमक मागवावी लागली. ती सुद्धा कमी पडली, कारण आसपासच्या 10-12 गावांची लोक मिरवणूक बघायला आली होती. शेवटी पहाटे 5ला मिरवणूक संपली. काशीच्या पंडितानं सांगितल्या करोडपती होण्याच्या भविष्याच्या फायनल स्टेजला संतू कोळी आला होता. आता फक्त तो येणाऱ्या संधीची वाट बघत होता आणि तेवढ्यात संतूचा मोबाईल वाजला. हॅलो, संताजीराव साहेब आहेत का? मोबाईलवर पलीकडून आवाज आला. कोण संताजीराव साहेब? रॉंग नंबर. असं म्हणत संत्या कोळी मोबाईल बंद करणार एवढ्यात पलीकडून आवाज आला. अहो, रेडा आणि म्हैस स्पर्धेत पहिला नंबर आलेले बांदलवाडीचे संताजीराव साहेब. संत्या कोळ्याला आयुष्यात कधी कोणी संत्याशिवाय हाक मारली नसल्यामुळं त्याला साहेब म्हटल्यामुळं बावचळ्यागं झालं होतं. मग स्पर्धेत यश मिळाल्यामुळं संत्याचा संताजीराव साहेब झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. ओहो, मीच बोलतोय संत्या कोळी. ते आपलं हे आपलं काय, त्याच्या आईला ते हे संताजीराव साहेब कोळी पाटलंच बोलतोय. बोला बोला बोला. संत्यानं आपल्या नसल्या मिशानं बळच पीळ मारत पाटील पदवी वाढवली. हॅलो, मी प्रसिद्ध उद्योगपती झकास बंबानिया साहेबांचा ओरिजिनल PA बोलतोय. आमच्या साहेबांना तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे. कृपया तुमच्या भेटीची वेळ मिळेल का? पलीकडून आवाज आला. माझ्या भेटीची वेळ? आता मी लई बिजी आहे, पण थांबा जरा, कॅलेंडर बघून सांगतो. थांबा जरा, जाऊ नका कुठं, तिथंच थांबा. हा. संत्या कोळ्यानं मोकळ्यात कॅलेंडर बघितल्याचं नाटक केलं आणि पुढे म्हणाला, रविवारची तारीख तेवढी मोकळी आहे बघा, नाहीतर 6 महिने तरी काय तारीख मोकळी नाही बघा. पण काय काम आहे म्हणायचं त्या तुमच्या झकास बंबानिया साहेबांचं माझ्याकडे? संत्या कोळी म्हणाला, अहो, तुमचा रेडा आणि म्हैस आमच्या साहेबांना एवढी आवडली आहे की आमचं साहेब त्यांच्या प्रेमातच पडल्यात. एवढं प्रेमात पडल्यात की बायकोचं ऑफिसमध्ये लावलं सगळं फोटो त्यांनी काढून टाकलं
आणि तुमच्या म्हैस आणि रेड्याचं पेपरात आलेलं सर्व फोटो आणि बातम्या फ्रेम करून साहेबांनी साऱ्या ऑफिसमध्ये लावल्यात. पीए मोबाईलवरून म्हणाले, त्यांना म्हैस आणि रेडाच प्रेम करायला आवडला असेल तर मी तरी काय करू. करा म्हणावं, करा. म्हशी आणि रेड्यावर प्रेम करा. तिच्या माईला प्रेम करायला बरी माझीच म्हैस आणि रेडा त्यांना आवडला. त्यांना म्हणावं जरा दमानं घ्या. बायकोला कळलं तर बायको लाता मारेल म्हशीसारख्या आणि टकरा मारेल रेड्यासारख्या. मग होईल साहेबांचा खुळखुळा. संतू गमतीनं म्हणाला. हॅलो, अहो तसं नाही साहेब. आमच्या साहेबांचा म्हैस आणि रेड्याच्या खुराकाची पेंड बनवण्याचा मोठा कारखाना आहे. त्यात तुमची म्हैस आणि रेडा फेमस झालेत ना, म्हणून आवडलेत. अशा फेमस गोष्टी विकत घ्यायची साहेबांना मोठी हौस आहे. मग कितीही पैसे गेले तरी आमचे साहेब तुमचा रेडा आणि म्हैस विकत घेणारच बघा. तेव्हा तुमची अपॉइंटमेंट म्हणजे भेटीची वेळ द्या. पीए मोबाईलवरून म्हणाले, अहो पण मी म्हैस आणि रेडा ऐकायला काढलाच नाही तर तुम्ही बळच माझ्या म्हशीच्या आणि रेड्याच्या मागं का म्हणून लागलाय. संतू म्हणाला, हॅलो, अहो तसं नाही आहे. तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला तयार आहेत आमचे साहेब. तुम्ही फक्त हो म्हणा. पीए म्हणाले. आता पीए पॉईंटवरच आला तसा संतू चेकाळाच, पण बळच आडेवेडे घेत म्हणाला, अव तो रेडा आणि म्हैस लई लकी आहेत. त्यांना लई मागणी आली या. अहो अमेरिका म्हणू नका, लंडन चीन म्हणू नका, जपान म्हणू नका, पॅरिस म्हणू नका. एवढ्या मागणी आली आहेत, एवढ्या मागणी आली आहेत की काय करावं आणि काय नको तेच कळणार झाले बघा. जो तू उठतोय आणि म्हणतोय कसं बोला. किती पैसे द्यायचे आहेत का कोरा चेक देऊ. आणि भारतातनं तर काय सांगूच नका. मिनिटाला 60 फोन येतात बघा, मिनिटाला. तेव्हा असा लकी रेडा आणि म्हैस इकायला मी काय खुळा आहे बाई. हे अहो पाहुणं लय कशाला. मी माझ्या रेडा आणि म्हशीचा मुका घ्यायला 100 रुपये तिकीट ठेवलं ना तर 10 कोटी रुपये जमते. 10 कोटी. येडं का खुळं. बरं ठीक आहे, सांगतो मी आमच्या साहेबांना की तुमची म्हैस आणि रेडा विकायचं नाहीत म्हणून. हं. पीए तिकडून म्हणाले तसा संत्याकोळी नरमला आणि म्हणाला, हॅलो हॅलो हॅलो, बरं बरं ठीक आहे. तुमच्या साहेबांचं माझ्या म्हशीवर आणि रेड्यावर प्रेमच बसलंय तर देऊन टाकू त्यांना रेडा आणि म्हैस. दुसरं असं की परदेशात द्यायची इच्छा होती, पण परदेशी लोकांचं काय खरं नाही बघा. म्हणत्यात आज लग्न आहे, उद्या हनीमून आणि परवा घटस्फोट. तेव्हा आपलं भारतातच बरं आहे. कसं. तशी आमची म्हैस बसली या रुसून अमेरिकेतच द्या म्हणून खरं, पण आम्ही काढू तिची समजूत. तशी लई गुणाची आहे बघा. ऐकल आमचं. हो हे बरोबर आहे साहेब. पीए पटकन म्हणाले, पण साहेब पैसे चांगलं आलं तरच रेडा आणि म्हैस विकायची, नाहीतर मागणं तुम्ही घोळ घालत बसाल बघा. संतूनं अंदाज घेतला. तसं पलीकडून पीए म्हणाले, हॅलो, तुम्ही पैशाची काहीच काळजी करू नका. तुम्हाला एक गुपित सांगतो. आणि हा सौदाही घडवून आणतो. काय. आम्हाला गरीबाला तेवढा एखादा टक्का कमिशन द्या म्हणजे झालं. अव सौदा फायदा झाला तर देऊन टाकू की तुम्हाला एखादा रुपया. हे आपलं टक्का का काय ते कमिशन, त्यात काय एवढं, पण तेवढं गुपित का काय ते सांगताय ना मग. संतू खुशीत म्हणाला, त्याचं काय आहे साहेब. आमच्या साहेबांना एका काशीच्या पंडितानं सांगितलं की फेमस झालेली 4 पायांची 2 जनावर तुमच्या आयुष्यात येतील, तेव्हा ती तुम्ही कितीही किमतीला विकत घ्या आणि तुमच्या जनावरांच्या पेंड खाद्याची जाहिरात द्या. त्या 2 जनावरांचा वापर करून करा. तुम्ही अब्जाधीश व्हाल, अब्जाधीश. पीए म्हणाले. काशीच्या पंडिताचं नाव ऐकलं तसा संतू लगबगीनं म्हणाला, बस 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 बस, पुढं काय सांगू नका. तुमचं कमिशन पक्क. या रविवारी तुम्ही साहेबांना घेऊनच या. हं. बांदलवाडी आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झालं होतं.
संताजीरावांच्या रेडा आणि म्हशीला बघायला लांबून लोक येत होते. कार, जीप, रिक्षातून माणसं तर हेलिकॉप्टर आणि आलिशान गाड्यांतून आमदार, मंत्री, उद्योगपती यायला लागले आणि याच ताफ्यातून उद्योगपतीचा साहेबांची आलिशान गाडी आली आणि संत्याकोळीच्या समोर येऊन उभी राहिली. नमस्कार, चमत्कार झाला. बंबानिया साहेबांनी रेड्याचे, म्हशीचं दर्शन घेतलं, हार घातलं, हळद कुंकू, गुलाल बुक्का लावला, उदबत्ती लावून पंचारतीनं ओवाळलं, नारळ फोडले, पुन्हा मनोभावे वंदन केलं आणि म्हैस रेड्याच्या सौद्याला सुरुवात झाली. बोला संताजीराव साहेब, काय आकडा काढलाय तुम्ही? बंबानिया साहेब म्हणाले. तसा सिंतू बादरला आणि म्हणाला, आकडा काढायचा आणि आकडा लावायचा आता बंद केलं आपण साहेब. काय ते मटका आणि आकडा मध्ये तरीच लागतंय कवा तरी, नाही तर जातंय सारखं. तसं हसत हसत बंबानिया साहेब म्हणाले, भलतेच विनोदी दिसता साहेब तुम्ही. अहो, आम्ही आपल्या या परमपूज्य रेडा आणि म्हशीची किंमत विचारली या. असं होई. बावरत संताजी साहेबांच्या गाडीकडे बघत पुढे म्हणाला, वंदनीय साहेब, ही एवढी भारी गाडी कोणती गाडी म्हणायची ही? तसं बंबानिया साहेब म्हणाले, ही आलिशान मर्सिडीज गाडी आहे माझी, 1 कोटी रुपयांची आहे बरं का. अरे बापरे. मग असं करा साहेब, तुम्ही मला ही मर्सिडीज गाडी आठवण म्हणून तुमची द्या मला, आणि म्हशीचं 1,01,00,000 रुपये द्यायचं आणि म्हैस घेऊन जायचं. रेडा काय मिळणार नाही. संतू अडकतच म्हणाला, अहो काय बोलताय काय तुम्ही संताजीराव साहेब, फक्त म्हशीची एवढी किंमत आणि रेडाही द्यायचा नाही म्हणतायत, आणि माझी मर्सिडीज कारही भेट म्हणून मागताय. बंबानिया साहेब म्हणाले, मग राहू द्या, नाही होणार सौदा. तुमच्या पीएंना विचारा, माझ्या म्हशीच्या आणि रेड्याच्या मुक्क्या घेण्याच्या तिकिटाचं पैसे किती होत्यात ते. पैसा बी आणि रेडा बी जाग्यावर राहू दे. संतूनं मेकच मारली. तसं बंबानिया साहेब पियेला म्हणाले, काय रे, ही मुक्याची काय भानगड आहे? तसा पिये लगबगीनं साहेबांना सांगू लागला, साहेब, या म्हशीचा आणि रेड्याचा मुक्का घ्यायचा, जो घेईल त्याला धनलाभ होतोय, श्रीमंती, ऐश्वर्य प्राप्त होतंय. 1,000 रुपयांच्या तिकिटावर म्हैस आणि रेडा दोघांचाही मुक्का घेता येणार, अशा प्रकारे जाहिरात करून एका कंपनीनं संताजीरावांना मीच समजावून सांगितलं, असं काय करू नका म्हणून. हे असं वागणं बरं नव्हे आहे. मुक्या प्राण्यांना काय कळत नाही म्हणून त्याचा कुणीही यावं आणि मुक्का घेऊन जावं. त्यापेक्षा आमच्या साहेबांना तुम्ही म्हैस आणि रेडा विकत द्या आणि 1 रकमी रोख रक्कम घेऊन टाका, असं हात जोडून पाया पडून विनवणी करून तयार केलंय मी. आता पुढचं काय माझ्या हातात नाही. तुम्ही आणि संताजीराव साहेब काय करायचं ते करा. तसं मग बंबानिया साहेब म्हणाले, तसं नव्हं संताजीराव साहेब, मी तुम्हाला 1,01,00,000 रुपये आणि माझी ही आलिशान मर्सिडीज कार भेट द्यायला तयार आहे, पण तुम्ही मला म्हैस आणि रेडा दोन्ही दिलं पाहिजेत, नाहीतर आम्हाला ही सौदा मान्य नाही. बंबानिया साहेब म्हणाले, नाही होय नाही होय करत आडेवेडे घेत शेवटी संतू एकदाचा तयार झाला. तसं मग 1,01,00,000 रुपयाची बॅग आणि आलिशान मर्सिडीज गाडी संतूला देऊन बंबानिया साहेब संतूच्या प्रसिद्ध म्हैस आणि रेड्याला ट्रकमध्ये भरून घेऊन गेले. आणि जाता जाता पीए सुद्धा आपली 1,00,000 रुपये कमिशन घेऊन गेले. बांदलवाडीत पुन्हा जल्लोष सुरू झाला. ह्या डीजे, ढोल ताशा, लेझिम, झांज पथक, बँड पथक, हलगी, तुतारी, सनई चौकड्यांच्या गजरात ज्या चांडाळ चौकडीनं संत्याच्या तोंडाला काळंपासून गाढवावरनं धिंड काढली होती, त्याच चांडाळ चौकडीनं आणि अख्ख्या गावानं आज मर्सिडीज कारमधून संतूची नव्हे, संताजीराव साहेबांची वाद्यांच्या गजरात वाजत गाजत गुलाल उधळत मिरवणूक काढली होती. आणि घोषणाने सारा परिसर दणाणत होता. संताजीराव जिंदाबाद, संताजीराव करोडपती, हे संताजीराव जिंदाबाद, संताजीराव करोडपती. सारं गाव आश्चर्याने तोंडात बोटे घालून बघत होतं आणि संत्याकुळी गाढवावरून काढलेली धिंड आठवून हसत हसत मिरवणुकीनं सर्वांना अभिवादन करीत होता. पैज लावणारे किडक्या दाताचा महाद्या, दाम्या
आणि त्यांची चांडाळ चौकडी संतूचे उजवे हात असल्यासारखं मागं मागं पळत होते. संतूच्या मागं पुढं गोंडा घोळत होते आणि संत्या कोळी रेडा आणि म्हशीचं चित्र लावल्या मर्सिडीजमधून ती खात मिरवणुकीनं पुढं पुढं सरकत होता. धन्यवाद. साहित्य संवेदनाच्या कथा अभिवाचन या उपक्रमात पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.